आजही 350 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला दाखवणारा हा रायगड उभा करून ठेवलेला आहे. तर याच्या बदल्यात काहीतरी द्यावं म्हणून महाराजांनी त्यांना विचारलं आणि छत्रपती शिवरायांनी विचारल्यानंतर हिरोजी इंदलकरांनी खूप छान पद्धतीनं स्वराज्य निष्ठेचं उदाहरण त्यांना दिलेलं उदाहरण त्यांना मागणी केलेली आहे की छत्रपती शिवराय मला तुमच्याकडनं काही नकोय, पण द्यायचंच असेल तर माझी एक छोटीशी इच्छा आहे की जगदीश्वराचं दर्शन ज्या ज्या वेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस तुमच्या पायाची पायधूळ आणि जो कोणी जगदीश्वराच्या मंदिरावरती जाईल त्या पायाच्या प्रत्येक स्वराज्याच्या मावळ्यांची पायधूळ माझ्या चरणी व्हावी म्हणून मला या फक्त पायरीवरती एक नाव कोरण्यात यावं. जे आपण वरती गेल्यानंतर ना छत्रपती श्री शिवाजी महाराजांची समाधी बघतो आणि जिथून समाधीवरती वरती येत असताना जगदीश्वराचं मंदिर बघता तिथं पायरीवरती लिहिलेलं आहे सेवेसी साई तत्पर हिरोजी इंदलकर. एवढंच जर प्रमाणामध्ये काय मागितलं फक्त एक नाव तेही एखाद्या पायरीवरती. आजच्या काळामध्ये जर हिरोजी इंदलकर असते तर त्यांनी इथं मागितलं असतं इथं बोर्ड लावा म्हणून माझा इथे एक माझा दरवाजा एखादा एवढे मोठे दरवाजे रायगडाला बांधलेत की एखादा बोर्ड माझ्या नावाचा करा एखादा दरवाजा माझ्या नावाचा करा. पण छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या नावावरती कुठलाच एखादाही गड त्यांच्या नावावरती केला नाही किंवा नावानं उद्देशून असा कुठलाच गड उभा हयामध्ये ठेवला नाही. हे मावळे तरी काय करतील? हे स्वराज्य निष्ठेचं प्रतीक आहे. हे स्वराज्य निष्ठेचं प्रतीक आपल्याला जाणून घ्यायचंय पुढे करून घ्यायचंय. कुठलाही गड महाराष्ट्रातला पहा तो गड पाहत असताना त्याचा इतिहास बघा आणि इतिहास बघत असताना त्या इतिहास समजून घ्या आणि त्या समजून घेतल्यानंतर स्वराज्य कळतं स्वराज्य निष्ठा कळते इमान कळतं इतबारे ह्या सगळ्या गोष्टीचा मावळ्यांनी